नुकत्याच पार पडलेल्या काही राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. काही निकाल अगदी धक्कादायक आहेत, तर काही निकाल अपेक्षित. पण आधीच्या निवडणुकांप्रमाणे याही निवडणुकीनंतर एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचं अॅनालिसिस करावं लागणार आहे. काँग्रेसची कामगिरी तसं पाहायला गेलं तर ना फार चांगली म्हणता येण्यासारखी राहिली, ना अगदीच यश मिळालं नाही असंही नाही. पण जी आकडेवारी काँग्रेसच्या पदरात पडली ती नक्कीच विचार करायला भाग पाडेल अशी. झालंय असं की केरळमध्ये 140 पैकी 35 मुस्लिम उमेदवार विजयी झाले. त्यातले 30 हे काँग्रेसच्या नेतृत्वातील चे मुस्लिम आमदार आहेत. काँग्रेसचे 8 मुस्लिम आमदार आहेत. तर मित्रपक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीगचे 22 मुस्लिम आमदार आहेत. केरळमध्ये काँग्रेस आघाडीला मुस्लिम बहुल पट्ट्यात यश आलं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने केवळ 2 जागा जिंकल्या. जिंकलेले दोन्ही उमेदवार मुस्लिम. तमिळनाडूत काँग्रेसने 2 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यातील एकाने विजय खेचून आणला. आता पुढचं राज्य आसाम. आसाममध्ये काँग्रेसने एकूण 19 जागा जिंकल्या. या 19 पैकी 18 आमदार हे मुस्लिम आहेत. आसाममध्ये उभ्या केलेल्या 79 बिगर मुस्लिम उमेदवारांपैकी केवळ एकच उमेदवार आपली जागा जिंकू शकला. थोडक्यात सांगायचं तर या निकालाच्या आकडेवारीवरून मुस्लिम बहुल पट्ट्यातच काँग्रेसचं राजकारण उरलंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे मुस्लिम बहुल पट्ट्यातही काँग्रेसला यश मिळतच आहे असंही नाही. बंगालमध्ये काँग्रेसने 63 मुस्लिम उमेदवार दिले होते. त्यातले केवळ 2 जिंकलेत. आधीच काँग्रेसमध्ये हिंदूंना अनुकूल वातावरण नाही म्हणून आसाम मधले नेते टीका करत होते. पण या निकालानंतर काँग्रेसची कामगिरी बघता मुद्दा खरंच हिंदू किंवा मुस्लिम मतांचा राहिलाय का असा प्रश्न पडतो. काँग्रेसच्या या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.